श्रावण महिन्यानिमित्त सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम श्रावण सत्संग आणि साधना। ओम साईराम। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ध्यानमूर्ति द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलवचलम सर्वहि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि। सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ भगवान की जय। आज आपण सगळेजण श्रावण महिन्यातल्या सत्संगामध्ये एकरूप होऊन आजच्या दिवसाचा सत्संग ग्रहण करीत आहोत। कालच्या विषयामध्ये आपण समजून घेतले की काया वाचा मने या तीन गोष्टींनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये पापाचा क्रम निर्माण होतो आणि हे जर पाप आपल्याला कमी करायचं असेल किंवा आपल्याला सात्विकतेकडे जायचं असेल आणि आपल्या आयुष्यामध्ये जी उपासना साधना आपण करतो ते बीज जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला रुजवायचं असेल तर 100% काया वाचा मने या तिन्ही गोष्टींनी आपलं पाप झालं नाही पाहिजे किंवा या तिन्ही गोष्टीमुळे निर्माण होणारे दोष आपले नष्ट व्हायला पाहिजेत आणि ते नष्ट होण्याकरता सर्वात पहिले ते उत्पन्नच नाही व्हायला पाहिजेत। हा त्याच्यावरती सर्वात महत्त्वाचा उपाय काल आपण बघितलो। आत्ताच्या याच्यामध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे की कायेने म्हणजे शरीराने कसं पाप निर्माण होतं आणि कायेने आपल्या प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये पापाची काही ना काही भर पडत असते आणि शरीराने निर्माण होणारं पाप हे फार म्हणजे की भयानक स्वरूपाचं असतं आणि त्याच्यामुळे लागणारे दोष ते सुद्धा भयानक स्वरूपाचे असतात। आता तुम्ही म्हणाल की शरीराने कसं काय पाप निर्माण होतं, तर बघा लहानपणी आपण चालत असताना खेळत असताना किंवा धावत असताना इकडे तिकडे पटकन कुणाला पाय लागला तर आवर्जून घरातली मोठी माणसं आपली आजी असतील आजोबा असतील ते आपल्याला सांगायचे, बाळा पाय लागला नाही पाहिजे, लात मारू नये बरं का, पाय लागला ना नमस्कार कर, पाप लागतं। आपल्याला सगळ्यांना या गोष्टीची आठवण आहे। म्हणजे शरीराच्या अशा वेगवेगळ्या अवयवांच्या स्पर्शाने वेगवेगळ्या प्रकारचं पाप हे निर्माण होऊ शकतं आणि मग तेच पाप किती भयानक असतं हे भयानक पाप आपण आज जाणून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते आणि ती गोष्ट आपल्या सगळ्यांना परिचयाची आहे, परंतु या सत्संगामुळे ती आणखीन तुम्हाला कळेल आणि नुसती कळणार नाही तर याच्यापुढे शरीराने आपल्या पाप होणार नाही याची अगदी बिलकुल तुम्ही काळजी पण घ्याल आणि अशी काळजी घ्याल की पूर्णपणे तुमच्या हातून हा दोष होणारच नाही याची मी तुम्हाला खात्री देतो। आता महाभारताचं युद्ध चालू होतं आणि आपल्याला सगळ्यांना त्याच्यामध्ये माहिती आहे की अभिमन्यू हा चक्रव्यूहामध्ये अडकलेला होता। द्रोणाचार्यांनी पूर्णपणे चक्रव्यूहाची रचना केलेली होती आणि त्या चक्रव्यूहाच्या रचनेमध्ये अभिमन्यू अडकला गेला। आता अभिमन्यू अडकला गेल्यानंतर ते चक्रव्यूह भेदण्याचा वारंवार तो प्रयत्न करत होता। वास्तविक पाहता युद्धाचा नियम त्यावेळेचा एकास एक ह्याप्रमाणे होता की एका वेळेला एकाने एकाशीच लढावं, परंतु आज हे चक्रव्यूह रचलेलं असताना जवळजवळ 5 ते 6 जण त्या व्यूहामधनं प्रत्येकजण त्या अभिमन्यूवरती अटॅक करत होते आणि त्या चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू आता पूर्णपणे घायल झालेला आहे आणि असा घायल झालेला अभिमन्यू आता कुठल्याही क्षणी मृत्यूला प्राप्त होईल इतकी त्याची दयनीय अवस्था झालेली आहे आणि त्या अवस्थेमध्ये मग त्या चक्रव्यूह आता तो भेदू शकत नाही। आता त्याचे प्राण काही क्षणातच हरपले जातील या सगळ्या भावनेने द्रोणाचार्यांनी ते चक्रव्यूह पूर्णपणे विस्कळीत केलं आणि ते आपापल्या बाजूने जायला निघाले। एवढ्यामध्ये असं झालं की हा जयद्रथ नावाचा जो राजा आहे, हा जयद्रथ नावाचा राजा त्या ठिकाणी अभिमन्यूच्या जवळ आला आणि तशा घायाळ अवस्थेमध्ये रक्तबंबाळ पडलेला अभिमन्यू की मृत्यूची त्या ठिकाणी तो प्रतीक्षा करतोय आणि त्या प्रतीक्षेमध्ये तो असताना त्या जयद्रथने जोरात त्याच्या डोक्यावरती एक लाथ मारली। जी लाथ मारली ती अभिमन्यूला फार लागली आणि जयद्रथने लाथ मारून तो तिकडनं निघून गेला। आता निघून गेल्याच्या नंतर त्यावेळचं युद्ध संपलं, सायंकाळ झाली आणि सायंकाळ झालेली असताना पांडवांच्या हद्दीमध्ये की अरे अभिमन्यू कुठेही दिसत नाही, अभिमन्यू कुठे दिसत नाही, अभिमन्यू कुठे आहे म्हणून तो बघण्याकरता तो कुठे आहे त्याची काळजीपोटी संपूर्णपणे प्रत्येकजण भीम असेल किंवा धर्मराज असतील ते त्याला बघायला ते युद्धभूमीवरती धावले आणि अर्जुन आणि कृष्ण देखील त्याला बघायला धावले। एवढ्यामध्ये ह्या अशा रक्तामध्ये पूर्णपणे थारोळ्यामध्ये आणि मृत्यूची प्रतीक्षा करत पडलेला अभिमन्यू त्यांना दिसला आणि तो रडत होता। अर्जुन निकट त्याच्याजवळ गेला, त्याला समजलं की आता अभिमन्यू काही फार काळ राहणार नाही आहे। त्यांनी त्याची मांडीवरती त्याचं डोकं घेतलं आणि म्हणलं, अरे अभिमन्यू शोक काय करतोस,
अरे तू तर या ठिकाणी वीरगतीला प्राप्त होतोयस. आज कुठल्याही योद्धाचं हे नशीब आहे की त्याला रणांगणामध्ये त्या भूमीवरती रणभूमीवरती त्याला पूर्णपणे मृत्यू येणं. आणि अशा वेळेला या मृत्यूचा शोक का करतोयस? अरे इथं वीरगती आहे, आनंदाने ती वीरगतीचा स्वीकार कर. बघा तुम्ही अर्जुनामध्ये किती बदल झाला. ज्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा त्याच्याबरोबर आले, जेव्हा गीता त्यांना ऐकायला मिळाली आणि गीता ज्यावेळेला त्यांना पूर्णपणे म्हणतात तशी पचनी पडलेली आहे, ती पचनी पडल्यानंतर अर्जुनामध्ये किती मोठा भाव निर्माण झाला की स्वतःचा मुलगा, सख्खा मुलगा त्या ठिकाणी मृत्यूच्या म्हणतात तसं की अगदी दाढेमध्ये आहे आणि त्या अवस्थेमध्ये असताना ते मुलाला समजत आहेत की तू शोक करू नकोस म्हणून. त्याच्यावर अभिमन्यू होतो आणखीन समजदार, कृष्णासारखा सहवास त्याला लाभलेला. आणि म्हणजे की द्रौपदीच्या गर्भामध्ये असल्यापासूनच कृष्णाचे संस्कार त्यांना प्राप्त झालेले होते. त्याच्यामुळे त्यावेळेला तो पूर्णपणे अर्जुनाला सांगतो अभिमन्यू की बाबा मला बिलकुल शोक नाही आहे, मला बिलकुल वाईट वाटत नाही आहे की मी आता मरणार आहे, परंतु मला एकाच गोष्टीचं राहून राहून वाईट वाटतं आहे आणि ते तुमच्या कानावर घालण्याकरता मी या ठिकाणी माझे प्राण रोखून धरलेले आहेत. त्याला अर्जुन म्हणलं की असं काय सांग मला. त्याच्या वेळेला अभिमन्यू मोठा हताश होऊन म्हणतो की बाबा युद्धगतीमध्ये किंवा याच्यामध्ये मला मृत्यू येणं हे क्रमप्राप्त आहे की बस ठीक आहे, युद्ध चालू होतं आणि याप्रमाणे चक्रव्यूहाची रचना झाली, त्या चक्रव्यूहामध्ये मला अन्याय करून हे मारतायत तोही भाग ठीक आहे, परंतु मृत्यूच्या अगदी दाढेमध्ये असताना, मृत्यूच्या क्षणांमध्ये असताना, रक्ताच्या थारोळ्यात मी पडलेलो असताना हा जयद्रथ नावाचा राजा आहे, हा आला आणि ह्यांनी मला लाथ मारली आणि लाथ मारून हा निघून गेला. आणि बस तो अपमान जो आहे तो मला प्रचंड अपमान वाटला आणि त्या अपमानापायी हे तुमच्या कानावर घालण्याकरता मी एवढा वेळ माझे प्राण रोखून धरलेले आहेत. मला खात्री आहे निश्चितपणे तुम्ही त्याच्या कृत्याचा बदला घ्याल आणि तुम्हाला एवढं सांगण्याकरता मी या ठिकाणी जिवंत राहिलो. एवढं त्याचं बोलणं करून झाल्यानंतर, एवढा मेसेज त्याने अर्जुनाला डिलिव्हर करून झाल्यानंतर अभिमन्यूने क्षणार्धात आपली मान अर्जुनाच्या मांडीवरती टाकली आणि मग ज्या वेळेला त्याच्या मांडीवरती त्याचे प्राण पडले म्हणजे की प्राण गेले, त्याच्या वेळेला अर्जुनाने हा पण केला की उद्या संध्याकाळचा सूर्य मावळाच्या आतमध्ये, उद्या संध्याकाळचा सूर्य हा जयद्रथला घेऊनच मावळेल. जयद्रथ उद्या 100% मरेल आणि जर उद्या जयद्रथ मेला नाही, उद्या जर जयद्रथ मारला गेला नाही तर मी स्वतःला पूर्णपणे अग्निशय्येच्या म्हणजे अग्नीच्या पूर्णपणे स्वाधीन करेन, मी स्वतः चितेवरती चालत जाईन. हा संकल्प कोणी केला तर अर्जुनाने केला. आणि मग संकल्प करून झाल्यानंतर अभिमन्यूचं पूर्णपणे पार्थिव त्या ठिकाणी आणलं गेलं आणि तिकडनं त्याचे पूर्णपणे जे काही पुढचे अंत्यसंस्कार आहेत ते अंत्यसंस्कार विधी पार पडले आणि ते विधी पार करून आता रात्रीच्या जवळजवळ म्हणजे की मध्यान्हरातच्या समयास हे सगळेजण शांत बसलेत आणि त्यावेळेला कृष्ण एका बाजूला मोठ्याच विवंचनेमध्ये बसलेले दिसत आहेत. त्याच्या वेळेला हा अर्जुन जाऊन कृष्णांना विचारतो की अरे भगवान कृष्णा, तू एवढा मला माझा सखा, माझा सहारा, प्रत्येक गोष्टीमध्ये तू मला एवढं काही ज्ञान देतोस आणि आज माझा मुलगा गेलेला असताना मला जेवढा शोक नाही एवढा शोक तू करतोयस आणि एवढं दुःख तू व्यक्त करतोयस, काय करावं म्हणून तुला आता मी कसं समजावं आणि तू माझी समजूत काढावी का मी तुझी समजूत काढावी. त्याला कृष्ण म्हणला नाही, अभिमन्यू गेल्याचं तर दुःख 100% माझ्यासुद्धा मनामध्ये आहे, पण त्याहून मोठी संकल्पना, त्याहून मोठा आता चिंता ही माझ्या जीवनामध्ये निर्माण झालेली आहे, विवंचना निर्माण झालेली आहे. तो म्हणला अशी काही विवंचना आहे की जी तुला वाटते, तुझ्या जीवनामध्ये निर्माण झालेली वाटते. त्यावेळेला तो म्हणतो की तू केलेली प्रतिज्ञा. म्हटलं का मी प्रतिज्ञा केली त्याचं काय. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अरे हा जयद्रथ आहे, या जयद्रथाचा जो पिता आहे त्या पिताने हे युद्ध चालू होतानाच संकल्प केलेला आहे की जो कोणी जयद्रथाचा प्राण हारेल किंवा जो जयद्रथावर हल्ला करेल, ज्याच्या हल्ल्याने माझा मृत्युमुखी मुलगा पडेल, त्याचं जे मस्तक पृथ्वीवरती पडेल तर ते भूमीवरती पडल्यानंतर, या पृथ्वीवरून पडल्यानंतर तो भस्मसात होईल. म्हणजे की उद्या जयद्रथाचा तू वध केल्याच्या नंतर 100% जयद्रथ जसा मरेल तर त्याचा पिता मोठा तपस्वी आहे की त्याच्या ह्या श्रापामुळे किंवा त्याच्या ह्या केलेल्या संकल्पामुळे निश्चितपणे तू भस्म होशील. म्हणजे जयद्रथला मारलं तरी तू मरशील आणि उद्या कौरव जे आहेत हे छलकपट करण्यामध्ये किती प्रकारे पोचलेले आहेत हे तुला पूर्णपणे माहिती आहे आणि उद्या जर जयद्रथाला मारलं नाही तर तुला स्वतःला चितेवरती जावं लागेल. आता या दोन्ही प्रसंगामध्ये मरणार कोण आहे, तूच मरणार आहेस आणि या गोष्टीची माझ्यापुढे पूर्णपणे विवंचना आहे आणि तू जाणार म्हणजे मी गेल्यासारखं आहे. तुझ्या तर भरोशावरती हे युद्ध करायचं आहे आणि तुझ्याच भरोशावर पूर्णपणे महाभारत चालू आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणला मग आता काय करायचं देवा. म्हटलं आता त्याच्यावरच उपाय मी काढतोय म्हणून.
मग देवाने सांगितलं की बघ अर्जुना, आपण अशी रचना करू की जयद्रथ ज्या वेळेला तुझ्या समोर अशा परिस्थितीमध्ये मी रथ उभा करीन की जयद्रथाला मारल्यानंतर त्याचं मस्तक उडेल, ते डायरेक्ट त्या कुरुक्षेत्राच्या बाजूला त्याचा बाप तपश्चर्येला बसलेला आहे त्याच्या मांडीमध्ये जाऊन पडेल. त्याच्या मांडीमध्ये जाऊन पडलं की त्याच्यानंतर तो घाबरेल आणि तो उभा राहील. उभा राहिल्यावरती त्याच्याच हातून अवहेलनी का होईना पण त्याच्या मुलाचं जे मस्तक आहे ते खाली पडेल आणि जेव्हा त्याचा भूमीला स्पर्श होईल तर त्यावेळेला ते त्यांनीच पाडलं असं होईल आणि तो स्वतः भस्म होईल. मग ही संकल्पना अर्जुनालाही पूर्णपणे आवडली आणि तो म्हणला की देवा, हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे, तुम्ही आता त्या पोझिशनमध्ये रथ फक्त लावा, बाकी पुढची जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडतो. आणि दुसऱ्या दिवशीचं युद्ध सुरू झालं. आता या ठिकाणी कौरवांना आज मोठा आनंद झालेला आहे. ह्यामुळे आनंद झाला की आज काही झालं तरी अर्जुन मरणार. जयद्रथला आज आपण असा लपवून ठेवू युद्धामध्ये की तो मिळालाच नाही पाहिजे आणि चुकून माकून जर तो मिळाला तर त्याला मारल्यानंतर सुद्धा अर्जुन संपणारच आहे. आता कौरवांना इतका आनंद झाला आहे की बेहिसाबी, आणि त्यामध्ये छल आणि कपटाच्या मार्गाने चालत असताना त्यांनी जयद्रथचा रथ इतका मागे नेऊन ठेवला की श्रीकृष्ण परमात्मा स्वतः अर्जुनाचा रथ घेऊन घरा त्या संपूर्णपणे युद्धभूमीवरती फिरतायत आणि ते युद्धभूमीवरती फिरत असताना जयद्रथ काही कुठे नजरेत पडत नाही आहे. आता अशा परिस्थितीमध्ये दुपारपर्यंत देवांनी अंदाज घेतला आणि देवांना सगळं माहिती होतं श्रीकृष्ण परमात्म्याला. त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्म्याने एक युक्ती तयार केली आणि ती युक्ती अशी केली की आपल्या सुदर्शन चक्राला आज्ञा दिली की सुदर्शन चक्रा तू आता प्रस्थान ठेव आणि प्रस्थान ठेवून तू या युद्धभूमीपासून बरोबर 90 अंशामध्ये वरती जा आणि सूर्याला पूर्णपणे आडवा आहे. की सूर्याला अशा प्रकारे तू आडवं यायचं आहे की खाली असं वाटलं पाहिजे की सूर्यास्त झाला. सुदर्शन चक्राने ती आदेश म्हणून मान्य केली आणि सुदर्शन चक्र 90 डिग्रीजमध्ये वरती सूर्याच्या दिशेने निघालं. एक ठराविक पातळीवरती ते सुदर्शन चक्र सूर्याच्या समोर पूर्णपणे स्थिर झालं आणि ते स्थिर झाल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की सायंकाळ झाली आणि मग त्या ठिकाणी प्रत्येकजण आपापलं शंख वाजवू लागले की जेणेकरून युद्ध संपलं. आणि अशी परिस्थिती झालेली असताना आता युद्ध संपलं, सगळे रथ एक एक समोर यायला लागले. त्यावेळेला आता अर्जुन मरणार, मग माझ्यामुळे अर्जुन मरणार ह्या गोष्टीचा आनंद व्यक्त करण्याकरता त्या सगळ्या रथांच्या लाईनीमध्ये पहिला रथ कौरवांकडनं कुणाचा आला असेल तर तो जयद्रथचा रथ आला. जेव्हा जयद्रथ योग्य पोझिशनवर रथ घेऊन उभा राहिला त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाचा रथ अशा अँगलमध्ये घेतला की आता जर जयद्रथवर बाण चढवला तर तो बाण त्याचं म्हणजे की पूर्णपणे शिरच्छेद तर करेलच, परंतु तो बाण ते डायरेक्टली त्याच्या वडिलांच्या मांडीवरतीच ते घेऊन जाईल. आणि त्या पोझिशनमध्ये गेल्यानंतर सुदर्शन चक्राला आज्ञा दिली की तू आता बाजूला हो आणि सुदर्शन चक्र तिकडनं निघालं आणि पुन्हा आपल्या स्थायी प्रगट झालं, पुन्हा जिथे होतं त्या ठिकाणी आलं. आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं की नाही, हा फक्त भास झालेला होता सूर्यास्ताचा, सूर्यास्त झाला नाही, सूर्य अजून आहे. आणि त्या क्षणाला श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, हा सूर्य आणि हा जयद्रथ, जे आपण वाक्य काय म्हणतो की हा सूर्य आणि हा जयद्रथ, तर ते त्यावेळेचं वाक्य आहे की हा सूर्य आणि हा जयद्रथ. त्यावेळेला अर्जुनाने बाण चालवला आणि त्याचा शिरच्छेद केला. आता शिरच्छेद करून झाल्यानंतर हे मस्तक जाऊन बरोबर त्याच्या वडिलांच्या मांडीमध्ये पडलं. ठरलेल्या क्रमाप्रमाणे ते घाबरले, उभे राहिले, ते मस्तक खाली पडलं आणि ज्या क्षणात त्यावेळेला ते पृथ्वीला, त्या क्षणी पूर्णपणे असं झालं की ते भस्मसात झाले, म्हणजे त्याचे वडील भस्मसात झाले. म्हणजे जयद्रथ तर गेलाच, पण जयद्रथ जिवंत राहावा याकरता प्रार्थना करणारा सुद्धा व्यक्ती आता शिल्लक राहिला नाही, तो सुद्धा गेला. आणि अशा प्रकारे या जयद्रथला मारून टाकलं आणि मग जयद्रथ या ठिकाणी संपला. आता ह्या गोष्टीमधनं आपण हा अर्थ काढू शकतो किंवा आपण हे समजून घेऊ शकतो की आता या जयद्रथने या ठिकाणी त्या अभिमन्यूला खरोखरी लाथ मारायची काही गरज होती का हो? तसं पण युद्धाच्या नियमाच्या पलीकडे जाऊन किंवा चुकीच्या नियमन करून तुम्ही त्याला मारत होते तरीही त्याची काही तक्रार नव्हती, तरीही काही नुकसान नव्हतं. असं असताना जाऊन त्याला लाथ मारणं, आता ही लाथ मारणं क्रिया कशामुळे झाली? त्याच्या शरीरामुळे झाली. आणि निर्माण झालेलं पाप कशामुळे झालं? तर हे कायनं निर्माण झालेलं पाप, शरीरानं निर्माण झालेलं लाथ. आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये अशा कित्येक घटना आपल्या याच्यामध्ये घडतात. त्यावेळेला आपण रागावतो, धावत पळत आपण जाऊन समोरच्याला लाथा मारतो किंवा कुठे ना कुठे असं असतं की आपण पाय मारतो आणि मग त्याप्रमाणे आपल्या याच्यामध्ये पाप निर्माण होतं.
शरीराच्या माध्यमाने देखील अनेक प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या पापांना सामोरे जात असता आणि मग ह्या पापाचा एका बाजूला डोंगर साठत राहतो आणि कितीही पुण्य केलं तरी ते पुण्य करून त्या पुण्याचा कधी आम्हाला रिझल्ट दिसत नाही, कितीही पुण्य करून ते पुण्याचं तेज कधी आम्हाला येत नाही, किती साधना केली तरी आमचा कुठला अनुभव असत नाही आणि किती काही केलं तरी आम्हाला कुठला साक्षात्कार होत नाही. मग शेवटी आम्हाला असं वाटतं खरोखरी हे साक्षात्कार वगैरे काही नसतंच, खरोखरी आम्हाला असं वाटतं की देव वगैरे काही नसतोच. या सगळ्या गोष्टी कुठेतरी संकल्पनेमध्ये आहेत, या गोष्टी खरंच कुठेतरी आम्हाला सांगितल्या जातात, प्रत्यक्षात असं काही घडत नाही. परंतु असं नसतं, प्रत्यक्षामध्ये सगळं घडतं, प्रत्यक्षामध्ये सगळं असतं. साक्षात्कार तुम्हाला सुद्धा होऊ शकतो, तपश्चर्या तुमची सुद्धा पूर्ण होऊ शकते. कलियुगामध्ये तर वरदान आहे. पूर्वी ऋषींना एवढी तपश्चर्या करायला लागत होती, आपण त्याच्या 10% जरी तपश्चर्या केली ना तरी 100% आपण त्यांच्या एवढ्या लेवलला पोचू शकतो, तेवढं पुण्य आपल्याकडे जमा होऊ शकतं. परंतु प्रॉब्लेम असा आहे की त्यांचं पाप कमी होतं, किंबहुना त्यांचं पापच नव्हतं आणि आपलं पाप जास्त आहे. ह्याच्यापुढे आयुष्यामध्ये आपल्याला संकल्प करायचा आहे की जसं काल मी बघितलं की आता माझ्या वाचेमुळे कुठलंही पाप होणार नाही, तसं आज आपण तो संकल्प करायचा आहे की माझ्या कायेने, माझ्या शरीराने देखील सुद्धा कुठे पाप निर्माण होणार नाही. आणि ते नुसतं संकल्प करून थांबायचं नाही, तर या सगळ्या गोष्टी कृतीमध्ये उतरायच्यात. नुसत्या बोलून उपयोग नाही, तर कृतीमध्ये त्या अवतरल्या गेल्या पाहिजेत, कृतीमध्ये त्या यायला पाहिजेत. जेव्हा त्या कृतीमध्ये येतील त्यावेळेला शरीराने होणारं पाप हे बंद होऊन जाईल. हे पाप बंद झालं की निश्चितपणे तुम्ही जी उपासना, व्रतवैकल्य, साधना करतायत त्याचं पुण्य तुमच्या पदरी जमा होईल आणि ते पुण्य पदरी जमा करून झाल्यानंतर 100% देवाचा पूर्णपणे लाभ तुम्हाला होईल, दैवत्वाचा पूर्णपणे लाभ तुम्हाला होईल. साक्षात्कार अनुभव हे तुम्हाला स्वतःला अनुभवता येतीलच, किंबहुना देव म्हणून लोक तुमच्याकडे बघतील. आज इथेच थांबूया. सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम.